हॅलो, नमस्कार. तर दिवसभर असा दम देऊन मला ऋतू तिच्या मागे मागे पळवत असते. कितीही थकून गेलं तरी लहान बाळासोबतची ही मजा काही परत येणारी नाही. त्यामुळे मी सुद्धा हे खूप एन्जॉय करते. दिवसभर घरामध्ये खेळून झाल्यानंतर म्हणे मला बाहेरही घेऊन चल. म्हणून मी तिला गार्डनला घेऊन गेले आणि थोडा वेळ तिथे तिला खेळवलं. पण तिचं काही मन लागेना. मग घरी येऊन झोपवलं आणि मी आज दीप अमावस्या असल्यामुळे दिवे वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि संध्याकाळी पूजेची तयारी करायला घेतली. फार काही फॅन्सी असं काही करायला मला जमलं नाही, पण बेसिकच पूजा मी करत होते. त्यात माझी ही चिमुकली म्हणते, "मम्मा नाही नाही तू नको रांगोळी काढू, मीच काढते." असं म्हणत माझ्या हातचा रांगोळीचा डबा घेतला आणि स्वतःच काढायला घेतली. तशी मी फार छोटीशीच रांगोळी काढत होती, पण त्याच्यातही तिने मला पूर्ण काढू दिली नाही. थोड्या वेळात अजून रांगोळी घेऊन तिने सगळीकडे रांगोळी पसरवून टाकली आणि मी अशीच छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर दिवे लावले, सगळे दिव्यांची पूजा केली आणि ऋतूचं औक्षण करायला सुद्धा मी तिच्यासाठी 5 कणकेचे दिवे बनवले होते. तर ते सुद्धा लावून घेतले. आजच्या दिवशी घरातल्या दिव्यांची आणि पणत्यांची स्वच्छ करून पूजा केली जाते. त्यासोबतच घरात लहान मुलं असतील तर त्यांची 5, 7 किंवा 11 अशा कणकेच्या दिव्याने औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले जातात. मी सुद्धा ऋतूचं औक्षण करायला घेतलं, पण ती काही एका ठिकाणी राहत नव्हती आणि झाडूने सगळीकडे तिने घरात रांगोळी पसरवली होती. त्यानंतर ऋतूचा एका फ्रेंडचा बड्डे होता, तर तिच्या बड्डेसाठी आम्ही गेलो होतो. तिथे सुद्धा लहान मुलांमध्ये खेळून ऋतूने खूप मजा केली. तुम्ही सुद्धा केले का तुमच्या घरातल्या लहान मुलांचे औक्षण? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.